सर्वांना नमस्कार. जुलै 2018 साली झालेली TET परीक्षा पेपर क्रमांक 2 विषय मराठी. या अगोदर आपल्या या ऑनली करंट शिक्षण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. तर पहा, जो पहिला प्रश्न आहे 31वा प्रश्न. मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत, या वाक्याचा काळ ओळखा. मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत. ठेवलेत हा जो शब्द आहे ती या शब्दावरून आपल्याला असे लक्षात येते की नुकतीच क्रिया ही पूर्ण झालेली आहे. म्हणजेच या वाक्याचा जो काळ आहे, आपल्याला काळ ओळखायला सांगितलेला आहे, तर पूर्ण वर्तमान काळ आहे. मी आंबे आणून आडीत घालून ठेवलेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की एक वचन आणि अनेक वचनाची योग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. एक वचन आणि अनेक वचन. पहा, वाट, वाटे, वाढपी, वाढपी. दुसरं चुका, चुका आहे त्या ठिकाणी. परंतु हे तिन्ही पर्यायी एक वचन अनेक वचन असणारी जोडी नाही, तर जोडी आणि जोडे ही योग्य ती असणारी एक वचन आणि अनेक वचन शब्दांची जोडी आहे. जोडेच्या ठिकाणी जोड्या सुद्धा असलं तरी चालले असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 33वा प्रश्न. पुल्लिंगी शब्द ओळखा. आता पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे हकीकत, त्यानंतर पहाट आणि रहाट. हे तिन्ही शब्द जे आहेत हे स्त्रीलिंगी शब्द आहेत, परंतु वैभव हा जो शब्द आहे हा पुल्लिंगी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखायचं आहे आपल्याला. सामान्य रूप तर कृत्य, कृत्य, विक्री, विक्री, युक्ती, युक्ती आणि सर्वात एक वेगळं असणारं जे रूप आहे चुकीचं रूप, मोती आणि मोत्या, हे सामान्य रूप होत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आपले डावपेच आपल्यावरच उलटणे, या अर्थाची म्हण ओळखणे. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे, तर याचं योग्य उत्तर असं आहे, गुरुची विद्या गुरुस फळली. आपले डावपेच आपल्यावर सुटणे म्हणजे गुरुने शिकवलेली विद्या ही गुरुवरच लागू झालेली आहे, किंवा गुरुची विद्या गुरुस ही फळली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, सव्यापवे करणे, या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आता सवापवे करणे म्हणजेच यातायात करणे, किंवा याला आणखी पर्यायी शब्द असा आहे की खूप कष्ट करणे. सव्यापवे करणे म्हणजे खूप कष्ट करणे किंवा यातायात करणे. पुढचा प्रश्न, उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे आपल्याला. उपसर्ग घटित शब्द. तर पहा, कुसंगती हा जो शब्द आहे, तर संगतीला कु हा उपसर्ग लागलेला आहे. परंतु पुढचे जर शब्द पाहितले आपण, कुमार, कुडी, कुळवणी, हे शब्द यात येत नाही, तो उपसर्ग शब्द आहे कुसंगती. पुढचा प्रश्न आहे की प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आहे आपल्याला. प्रत्यय घटित शब्द, ऐन वेळा, निराकार, पडसाद आणि दिमाखदार. तर या ठिकाणी दार हा प्रत्यय लागलेला शब्द आहे. दिमाग आणि दार जे प्रत्यय घटित शब्द हा पर्याय क्रमांक 4चा आहे, दिमाखदार. यानंतरचा प्रश्न असा आहे की काय हाहाकार माजवला भूकंपाने, या वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे. काय हाहाकार माजवला भूकंपाने म्हणजे या ठिकाणी पहा की हाहाकार माजवणे हा भावनांचा उद्गार व्यक्त होत असल्याने आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजेच या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह असायला हवे यामध्ये. पुढचा प्रश्न पहा, 40वा प्रश्न आहे की माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आपल्याला.
घरी री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सप्तमी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? आता या वाक्यामध्ये विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, त्याचबरोबर विशेषण सुद्धा आलेलं आहे, परंतु फक्त सर्वनाम जे आहे तर हे सर्वनाम या वाक्यात आलेले नाही. म्हणजे याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4 सर्वनाम. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 42वा प्रश्न, ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त? भरती मूर्खाचीच होत ना, एक तूच हौसी जास्त. या काव्यपंक्तीतील रस ओळखायचा आहे. तर या काव्यपंक्तीत असणारा रस आहे हास्यरस. त्यानंतर पुढे एक उतारा दिलेला आहे, पण आपल्याला तो उतारा वाचायचा आहे आणि या काही प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. राजकारणात संकटे आली, इतिहास घडवण्याची संधी असते, लाथाडाळीची खुर्चीसाठी जीव टाकायचा हे राजकारण नव्हे तर हा पळपुटेपणा आला. समोर टाकलेली संकटे छातीवर झेलण्यात पुरुषार्थ असतो, पळून जाण्यात नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते, प्रवाह पतित होण्यास नाही. मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध जावे असे मी म्हणत नाही, परंतु प्रसंग आला तर तसे जाण्यातच बाणेदारपणा असतो. जे आव्हानांना सामोरे जातात त्यांच्या वाटेला कधी कधी दुःख येते, परंतु त्यांच्याकडूनच हा इतिहास घडत असतो. आता इतिहास घडवण्याची संधी हा शब्द प्रयोगातून आपल्याला कोणता अर्थ अभिप्रेत आहे? इतिहास घडवण्याची संधी, इतिहासाचे लेखन करण्याची संधी, स्पष्टीकरण देणे, नोंद होईल असे काहीतरी करून दाखवण्याची संधी आणि इतिहास संशोधनाची संधी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इतिहासात नोंद होईल असे काहीतरी करून दाखवणे म्हणजे इतिहास घडवण्याची संधी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषार्थ, प्रश्न क्रमांक 44. पुरुषी सामर्थ्य सिद्ध करणे, भित्रेपणावर मात करणे, मानव जन्माचे सार्थक करणे आणि स्त्रियांवर वर्चस्व गाजवणे. तर पुरुषार्थ म्हणजे की मानव जन्माचे असणारे सार्थक होणे, हे योग्य पर्याय आहे याचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की प्रवाह पतित होणे याचे 4 अर्थ दिलेले आहेत आणि त्यापैकी आपल्याला चुकीचा गैरलागू अर्थ ओळखायचा आहे. प्रवाह पतित होणे, प्रवाहात पडून वाहत जाणे, त्यानंतर परिस्थितीला शरण जाणे, संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे आणि परिस्थितीवर विजय मिळवणे. तर या ठिकाणी चुकीचा अर्थ असा आहे की गैरलागू असणारा अर्थ परिस्थितीवर विजय मिळवणे. पुढचा प्रश्न आहे 46वा, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर समानार्थाची योग्य जोडी अशी आहे पहा, पहिला आहे आकर्ण विकर्ण, अंबुल सलील, हता जिता, द्रुम आलय. तर अंबू आणि सलील हे जे शब्द आहेत ही समानार्थाची योग्य जोडी आहे, बाकीच्या सर्व विरुद्धार्थाच्या जोड्या आहेत. पुढचा प्रश्न पहा की विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. अंगतोक निमंत्रित, सुचिन्ह अचिन्ह, समर संगर, वामा श्यामा. विरुद्धार्थी शब्द आगंतुक आणि निमंत्रित. आगंतुक म्हणजे अचानक आलेला, निमंत्रित म्हणजे या ठिकाणी त्याला निमंत्रण दिलेलं आहे असा. म्हणजे योग्य जोडी आहे तुमचा पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की पुढील नावातून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव आपल्याला ओळखायचे आहे. मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रह नसलेलं नाव. तर नावे असे धारा नृत्य, जिप्सी, छोरी आणि संहिता. तर याचं योग्य उत्तर आहे संहिता. पुढचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे. मूर्छित, कूर्मावतार, खंडन मंडन, शोक संतप्त. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा अचूक शब्द आहे कूर्मावतार. पुढचा प्रश्न की तद्भव शब्द ओळखा. तद्भव, तर या ठिकाणी मैस हा जो शब्द आहे
तो तद्भव शब्द आहे. विशेष, व्यक्ती, मारक हे तद्भव शब्द होत नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 51वा प्रश्न, की पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत? पुरुष या नाटकाचे लेखक आहेत जयवंत दळवी. आता प्रशांत दळवी, अजित दळवी, तुषार दळवी आणि जयवंत दळवी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुरुष या नाटकाचे लेखक जयवंत दळवी आहेत. पुढचा प्रश्न पहा, शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? या अगोदरचा आपण व्हिडिओ पाहितलेला आहे, समास आपण अभ्यासलेला आहे. लगेच लक्षात येईल की हा समास नेमका कोणता आहे. कारण शिवप्रिया, शिवाला प्रिय असणारी, म्हणजे हा बहुब्रीही समास आहे. कारण बहुब्रीही समासामध्ये दोन्ही पद गौण असतात. या ठिकाणी या शब्दावरून तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीचा बोध होत असतो, त्याला आपण बहुब्रीही समास म्हटलेला आहे. म्हणजे शिवप्रिया हे जे शब्द आहे तर हा बहुब्रीही समासाचा शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखायचा आहे. जलावतरण, तर याचं योग्य उत्तर आहे जल अधिक अवतरण. पुढचा प्रश्न 54वा पहा, की दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत? दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी आहेत वामन पंडित. पुढचा प्रश्न, भाववाचक नसलेले नाम ओळखायचं आहे आपल्याला. भाववाचक, आता शौर्य यामध्ये सुद्धा आपल्याला भाव आढळून येतो, कटुता, गोडवा, परंतु फक्त कार्य हा असा शब्द आहे की ज्याच्यामध्ये भाव हा आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कार्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, की तत्सम शब्द ओळखायचा आहे आपल्याला. विरक्त, भाऊ, डोके, पाऊस. तर विरक्त हा जो शब्द आहे तो तत्सम शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा, की या सत्तेत जीव रमत नाही हा काव्य संग्रह कोणाचा आहे? या सत्तेत जीव रमत नाही हा काव्य संग्रह आहे आपला नामदेव ढसाळ यांचा. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह नामदेव ढसाळ यांचा आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे, की उभयानवी नसलेले अव्यय ओळखा. उभयानवी नसलेले अव्यय, आता किंवा सुद्धा किंवा आहे, त्यानंतर वा आहे, व आहे, फक्त व्हावा हा शब्द आहे, हे उभयानवी नसलेलं अव्यय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, की विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखायचं आपल्याला. विद्यार्थी नसलेले वाक्य, तर विद्यार्थी नसलेले वाक्य आहे, की माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा मराठी मधला असणारा प्रश्न आहे, पुढील नावावरून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखायचं आहे. आत्मकथनपर, त्या ठिकाणी इजिप्तायन हे जे नाव आहे तर हे आत्मकथनपर पुस्तकाचे नाव आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपल्याला आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्या गरजूवंत असणाऱ्या तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.